किल्ले धारूर शिक्षण विभागात चाललंय काय? भाग 3. किल्ले धारूर व केज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या 5 केंद्रप्रमुखांनी 2021 व 2022 मध्ये शासनाची फसवणूक करून 2 वेळेस थकीत वेतन उचलले आहे. सदरील केंद्रप्रमुख हे बोगस केंद्रप्रमुख असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांनी वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रप्रमुख पद मिळवलेले आहे व थकीत वेतन देखील उचललेले आहे. तसेच संबंधित शिक्षकांनी पदोन्नती मिळवण्यासाठी बोगस व खोटे B.Ed पदवी प्रमाणपत्र प्रशासनाला सादर करून पदोन्नती मिळवलेली आहे. त्यामुळे या बोगस केंद्रप्रमुखांनी उचललेले 2021 व 2022 मधील थकीत वेतन हे त्यांच्याकडून वसूल करून घेऊन शासन खाती जमा करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच संबंधित केंद्रप्रमुखांचे B.Ed पदवी प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बीड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठल्याही शिक्षकाची चौकशी झालेली नसून कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी लक्ष देऊन तात्काळ या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. प्रहार क्रांती न्यूजसाठी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड.